आपण आज जी शिक्षण पद्धती पाहतो ती एका रात्री तयार झालेली नाहीये. तिच्या मागे एक मोठा इतिहास आहे, काही विचार आहेत आणि काही धोरण आहेत. आज आपण भारतातील आधुनिक शिक्षण प्रणालीचा पाया कसा रचला गेला याचीच गोष्ट उलगडणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हा आहे की आज आपण जी शिक्षण व्यवस्था पाहतो ती नेमकी कोणी आणि कशी तयार केली. यामागे एकच ठरलेली योजना होती की वेगवेगळ्या विचारांचा एक मोठा संघर्ष होता. चला तर मग याच प्रश्नांची उत्तरे शोधूया. या ऐतिहासिक प्रवासात आपल्याला मदत करणार आहेत या हस्तलिखित नोट्स. यातच त्या संपूर्ण काळाचा नकाशा जणू दडलेला आहे. आपण याच नोट्सच्या आधारे एक एक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आपण काय काय पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत वसाहतकालीन वर्गांपासून. मग पाहूया ब्रिटिशांचा आराखडा काय होता, त्याला उत्तर म्हणून राष्ट्रवादी विचार कसा पुढे आला, त्यातून एका नव्या मार्गाची निर्मिती कशी झाली आणि शेवटी या दोन्ही वारशांचा आजच्या शिक्षण प्रणालीवर काय परिणाम झालाय. चला तर मग आपल्या कथेची सुरुवात करूया थेट ब्रिटिश काळात, जिथे भारताच्या भविष्याची पायाभरणी होत होती. आणि या पायाभरणीचं केंद्र होती एक वर्गखोली. हो, हे खरंय. एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन पूर्णपणे वेगळे विचार वाढत होते. एक होता ब्रिटिशांचा, जो त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी होता, तर दुसरा होता भारतीय राष्ट्रवाद्यांचा, जे एक वेगळं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पाहत होते. हा संघर्षच आपल्या कथेचा गाभा आहे. बरं, मग आता कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. ब्रिटिशांनी भारतात शिक्षण व्यवस्था का आणि कशी आणली, त्यांचा नेमका प्लॅन काय होता. हे एकाएकी नाही झालं. ब्रिटिशांनी अगदी टप्प्याटप्प्याने हे धोरण लागू केलं. सुरुवात झाली 1813 मध्ये, जेव्हा पहिल्यांदा शिक्षणासाठी थोडा निधी बाजूला ठेवला गेला. पण खरा बदल आला 1835 मध्ये, जेव्हा मेकॉलेने शिक्षणाची दिशाच इंग्रजीकडे वळवली. पुढे वुड्सच्या खलित्याने विद्यापीठांचा पाया रचला आणि स्वातंत्र्याच्या अगदी जवळ असताना सार्जंट अहवालाने एक राष्ट्रीय शिक्षण प्रणालीचा प्रस्ताव ठेवला. पण प्रत्येक धोरणामागे त्यांचा हेतू मात्र एकच होता. आणि त्यांचा हेतू लपून राहिलेला नव्हता. स्वतः थॉमस मेकॉलेने काय म्हटलंय ते पहा. त्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता. त्याला एक असा भारतीय वर्ग हवा होता जो फक्त रक्ताने आणि रंगाने भारतीय असेल, पण त्याचे विचार, त्याच्या आवडीनिवडी सगळं काही इंग्रज असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं साम्राज्य चालवण्यासाठी लागणारे कारकून आणि दुभाषी तयार करणं हेच त्यांच्या शिक्षण प्रणालीचं मुख्य उद्दिष्ट होतं. यानंतरचा एक मोठा टप्पा होता 1854चा वुड्सचा खलिता. याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असंही म्हणतात. का? कारण याच खलित्यामुळे पहिल्यांदा एक संघटित शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली, प्राथमिक शाळेपासून ते थेट विद्यापीठांपर्यंत. आज आपण मुंबई, मद्रास आणि कलकत्त्याची जी मोठी विद्यापीठं पाहतो, त्यांचा पाया याच खलित्याने घातला होता. पण ब्रिटिशांचा हा आराखडा जसाच्या तसा स्वीकारला गेला नाही. ह्याला एक जोरदार उत्तर दिलं गेलं. भारतात एक नवा, तितकाच प्रभावी विचार उभा राहत होता, आणि हा होता राष्ट्रवादी विचार. हो, ही फक्त एक प्रतिक्रिया नव्हती, तर एक पूर्णपणे वेगळा आणि पर्यायी आराखडा होता. या आराखड्याचा आत्मा भारतीय होता आणि त्याचं ध्येय होतं एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर पिढी घडवणं. मग कोणी तयार केला हा मार्ग? कोण होते या चळवळीचे नायक आणि त्यांच्या संस्था कोणत्या होत्या? चला पाहूया. आणि याचा पुरावा आपल्याला पुन्हा याच नोट्समध्ये मिळतो. इथे बघा, राष्ट्रीय शिक्षण चळवळ अशी स्पष्ट नोंद आहे. इथूनच आपल्या कथेचा दुसरा आणि खरं तर खूप महत्त्वाचा अध्याय सुरू होतो. आणि ही चळवळ फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नव्हती. टिळक आणि आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केलं. आर्य समाजाने पाश्चात्य शिक्षण आणि वैदिक संस्कृतीचा मिलाप साधला. महर्षी कर्वेंनी तर महिलांसाठी देशातलं पहिलं विद्यापीठ सुरू करून क्रांतीच घडवली. आणि मालवीयजींनी भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. या सगळ्यांचं ध्येय फक्त पदव्या देणं नव्हतं, तर राष्ट्रीय अस्मिता घडवणं हे होतं. यातलीच एक सगळ्यात वेगळी संकल्पना होती महात्मा गांधींची नई तालीम. याचं वैशिष्ट्य काय होतं? तर यात पुस्तकी ज्ञानापेक्षा हाताने काम करून शिकण्यावर भर होता. लर्निंग बाय डुईंग. यातून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर नागरिक तयार होतील असं त्यांचं स्वप्न होतं. तर आपण दोन वेगवेगळे प्रवाह पाहिले. एक ब्रिटिशांनी सुरू केलेला आणि दुसरा त्याला उत्तर म्हणून भारतीयांनी सुरू केलेला. मग आज काय परिस्थिती आहे? आजच्या शिक्षण प्रणालीवर कोणाचा प्रभाव जास्त आहे? या दोन्ही नोट्स जेव्हा आपण समोरासमोर ठेवतो तेव्हा हा फरक अगदी ठळकपणे दिसतो. एका बाजूला ब्रिटिश धोरणांची शिस्तबद्ध रचना आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय चळवळीचा तो उत्स्फूर्त प्रवाह. हे जणू काही भारताच्या भविष्याचे दोन वेगवेगळे नकाशेच होते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर फरक अगदी स्पष्ट होता. ब्रिटिशांना काय हवं होतं? प्रशासक,
तर राष्ट्रवाद्यांना काय घडवायचं होतं? स्वाभिमानी नागरिक. एकाचा भर होता इंग्रजीवर तर दुसऱ्याचा प्रादेशिक भाषांवर. एकाची नजर होती उच्चभ्रूंवर तर दुसऱ्याची तळागाळातील लोकांवर. आणि गंमत म्हणजे आजची आपली शिक्षण प्रणाली यापैकी कुठल्या एका मार्गावर चालत नाही. ती या दोन्ही वारसांचं एक गुंतागुंतीचं पण वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. आज जेव्हा आपण आपल्या शाळा कॉलेजांकडे पाहतो, आपल्या अभ्यासक्रमाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला त्यात नक्की काय दिसतं? वसाहतवादी आराखड्याची ती शिस्तबद्ध चौकट की राष्ट्रवादी विचारांची ती चेतना? याचा विचार नक्की करायला हवा.